गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् हे बघा 3 पान नंबर काढा. त्या 3 पान नंबरवर एक ववी आहे बघा. वस्तू निर्देशूप मंगल म्हणून असं दिलं तिथं, दिसलं का? ती ववी पाठ करून यायची सगळ्यांनी, दररोज म्हणायची ती ववी. हां, मी पुढं म्हणतो, माझ्या पाठीमागं म्हणा. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. तर उद्या ती पाठ करून यायची होय. हां, तर त्याचा अर्थ असा आहे की जो आनंद रूप, सत्य स्वरूप आणि प्रकाश स्वरूप म्हणजे ज्ञानस्वरूप असणारा, विभू म्हणजे व्यापक असणारा आणि नामरूपाला आधार असणारा जो परमात्मा आहे, ज्याला बुद्धी जाणत नाही आणि जाणते सुद्धा, असा तो अपार शुद्ध असणारा परमात्मा कोण आहे? मीच आहे. तर आता पहिलं पान काढा. आता आपल्याला विचारसागर नावाचा ग्रंथ सुरू करायचा आहे. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. तर आता हा ग्रंथ वेदांतशास्त्रावर असलेला आणि प्राकृत असलेला, मराठी भाषेमध्ये असलेला अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे, ज्याला विचारसागर अशा प्रकारचं नामाभिधान अशा प्रकारचं केलेलं आहे. तर हा विचारसागर ग्रंथ का शिकायचा, कशासाठी शिकायचा, याच्यात काय आहे, हा ग्रंथ कुणी लिहिला आहे, ग्रंथ लिहिण्याचं कारण काय होतं, ह्या सर्व गोष्टीचा आता विचार होणारच आहे की नाही. सुरुवातीला सांगून वेळ आपल्या वेळ घाईत बसत नाही. हे सगळा विचार त्यांनी इथं दिलेलाच आहे, तो बघायचाच आहे आपल्याला. नेमका हा ग्रंथ आहे म्हणजे काय, तर बघा आता. दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र यास वेदांतशास्त्राचे प्रस्थानत्रय अशा प्रकारचं म्हणतात. ही व्याख्या पाठ करून घ्यायची. इकडं माझ्याकडे लक्ष द्या. आता वेद वैदिक धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे कोणता? वेद. ते वेदाचे 3 भाग पडतात: कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. अलग लक्षात. तर जो ज्ञानकांडाचा भाग जो आहे वेदातला, त्याला उपनिषद म्हणतात. त्याला काय म्हणतात? उपनिषद. सगळं ज्ञान सांगितलेलं आहे ते उपनिषदामध्ये. ते उपनिषद अनेक आहेत, अनंत उपनिषद आहेत. पण जास्त अध्यापनामध्ये जे चालतात, जास्त करून जे शिकवतात असे 10 उपनिषद आहेत. म्हणजे तेवढे शिकतात म्हणून तेवढेच उपनिषद आहेत असं नाही. उपनिषद अनंत आहेत. पण जास्त अध्ययन केलं जातं, शिकवलं जातं ते किती उपनिषद आहेत? 10. दशोपनिषदे म्हणतात त्याला. किती? हां, दश म्हणजे 10 उपनिषदे. तर हे 10 उपनिषद कोणते कोणते आहेत? ईश, केन, कट,
मुंड, मांडुक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य आणि बृहदारण्यक असे हे 10 उपनिषद आहेत. आणि या 10 उपनिषद आणि श्रीमद्भगवद्गीता की ज्या श्रीमद्भगवद्गीतेला आपण आज काय केलेलं आहे, आरंभ केलेला आहे. ही भगवद्गीता भगवंतानी गायली म्हणून तिला भगवद्गीता म्हणतात. कोणी गायली, कोणी सांगितली ती? भगवंतानी सांगितली म्हणून भगवद्गीता म्हणतात. आणि ब्रह्मसूत्र हे व्यासाने रचलेले आहेत ब्रह्मसूत्र. त्या ब्रह्मसूत्रालाच उत्तरमीमांसा असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला? उत्तरमीमांसा म्हणतात. किंवा वेदांतशास्त्र असं म्हणतात त्याला. काय म्हणतात? वेदांतशास्त्र. तर बघा आता किती ग्रंथ झाले? 3 झाले ना. म्हणजे 10 उपनिषद एक धरायचे. 10 उपनिषद 10 वेगवेगळे 10 आहेत ते. पण प्रस्थानत्रय सांगत असताना एका ह्याच्यामध्ये 10 उपनिषद घेतली, दुसऱ्या ह्याच्यामध्ये भगवद्गीता घेतली आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय घेतलं? ब्रह्मसूत्र घेतले. अशा या तिघांना मिळून 10 उपनिषदे, श्रीमद्भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र या तिघांना मिळून वेदांतशास्त्राची प्रस्थानत्रय अशा प्रकारचं त्यांना म्हणतात. काय म्हणतात? प्रस्थानत्रय अशा प्रकारचं म्हणतात. आता प्रस्थानत्रय शब्दाचा अर्थ आहे, त्रय म्हणजे 3. त्रय म्हणजे किती? 3. आणि प्रस्थान म्हणजे हे मूळ ग्रंथ आहेत. वेदांताची सुरुवातच इथून होते. कुठून? उपनिषद, श्रीमद्भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. कळलं का? हे मुख्य ग्रंथ आहेत. कशाचे? वेदांताचे. म्हणून यांना प्रस्थानत्रय म्हणतात. म्हणून हे 3 शिकावेच लागतात. त्याला वेदांती व्हायचं आहे, त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं आहे, ब्रह्मज्ञान करून घ्यायचं आहे, परमात्मा ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याला हे 3 ग्रंथ शिकावे लागतात. उपनिषद, श्रीमद्भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. आलं? त्यावर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य यांचं भाष्य असून त्या भाष्यानुसार अद्वैत सिद्धे विवरण, भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ श्री मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा, वाचस्पती इत्यादी पंडितांनी लिहिलेले आहेत. आता ऐका, हे 3 ग्रंथ ध्यानात ठेवा. बघा, हे 3 ग्रंथ काय करायचे? ध्यानात ठेवायचे. कोणते कोणते? आता ते कुणी लिहिले ते सांगतो तुम्हाला. हे 3 ग्रंथ मूळ आहेत ना, मुख्य ग्रंथ आहेत ना वेदांतातले. तर त्याच्यामध्ये जे उपनिषद आहेत तो वेदाचा भाग आहे. तो काय? वेदाचा भाग आहे. वेदच आहेत उपनिषद म्हणजे. आणि वेद कुणी लिहिलेला नाही, वेदाचा कुणी करता नाही, वेद कुणी रचलेले नाही आहे. वेदाचं जे वाङ्मय आहे ते अपौरुषेय आहे. पौरुषेय शब्दाचा अर्थ आहे पुरुषांनी रचित असलेलं वाङ्मय. पुरुषानं जे रचलेलं असतं, पुरुषांनी जे तयार केलेलं असतं, ज्याचा कर्ता पुरुष असतो त्याला पौरुषेय म्हणतात. जशी तुकोबारायांची गाथा ही अपौरुषेय का पौरुषेय? पौरुषेय. ज्ञानेश्वरी पौरुषेय, महाभारत पौरुषेय, रामायण हे काय वाल्मिकीने लिहिलं म्हणजे पुरुष त्याचा कर्ता आहे ना. तसं वेद हे कोणत्या पुरुषांनी लिहिलेले नाहीत, कोणत्या पुरुषांनी तयार केलेले नाहीत. जगाच्या आरंभी ईश्वराने ते प्रगट केलेले आहेत. त्याचा कर्ता ईश्वरसुद्धा नाही. मग मागच्या कल्पात जे वेद होते, वेद म्हणजे ज्ञानच ना, मागच्या कल्पात जे ज्ञान होतं ते सगळं जग लोपलं, ते ज्ञान ईश्वराजवळ होतं. मग ईश्वर का कधी अज्ञानी असतो काय? नाही. मग दुसरा कल्प ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला ईश्वर काय कधी मरत नाही, तो अनादि अनंत असतो. मग दुसरा कल्प सुरू झाला, एकदा प्रलय संपला आणि पुन्हा ज्यावेळेला सृष्टीचा आरंभ होतो पुढच्या कल्पातल्या, मग त्यावेळेला मागच्या कल्पातलं ते जे ज्ञान आहे ते ज्ञान ईश्वर
ब्रह्मदेवाला सांगतो. पुढं सांगत राहतो तो. मग ते मागचं ज्ञान पुढं सांगत राहतो. कोण? ईश्वर. मग त्याचा करता आहे का तो? नाही, करता नाही. ईश्वर करता नाही. वेदाचं वाङ्मय हे अपौरुषेय आहे. कसं आहे? अपौरुषेय म्हणजे त्याचा कोणी करता नाही. त्या वाङ्मयाला अपौरुषेय म्हणतात. काय म्हणतात? अपौरुषेय. ध्यानात ठेवायचं बघा. हे उपनिषद कोणी लिहिले? कोणी लिहिले उपनिषद? अपौरुषेय म्हणजे ते कुणीही लिहिलेले नाही. वेदाचा कुणी करता नाही. उपनिषदाचा कुणी करता नाही. श्रीमद भगवद्गीता कुणी लिहिली? व्यासाने लिहिली का? खरं सांगू का तुम्हाला, हे भगवद्गीता आपण जे श्लोक म्हणतो हे ज्ञान भगवंताने अर्जुनाला सांगितलं. पण ते कशा श्लोकाच्या रूपात सांगितलं होतं का? तिथं युद्ध करायला गेले होते, बाण मारित होते एकमेकाला, आणि तिथं भगवान म्हणून बसले काय? वासांशी जीवनानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. असं म्हणत बसले का तिथं? असं नाही आहे. हे आपण जसं गप्पा मारतो, आपण जसं बोलतो, आपण जसं एकमेकाला उपदेश करतो, असं करू नको, असं कर, असं असतं, हे जसं संवाद होतो का नाही आपला, असा त्या काळातली त्यांची जी परिभाषा होती, त्यांची जी बोलीभाषा होती, त्या बोलीभाषेमध्ये त्यांचा संवाद झालेला होता. आहे का नाही? ते ज्ञान त्यांच्या भाषेत सांगितलं होतं, बोलीभाषेत सांगितलेलं होतं. पण मग ते बोलीभाषेचं पारायण कसं करता येईल? करता येईल का? त्याचा अभ्यास करता येईल का? अभ्यास करता येत नाही, पारायण करता येत नाही. प्रवचन करायचं म्हणजे काय सांगायचं? कृष्णाने असं सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, काय प्रवचनाला काय घेता येत नाही, काय येत नाही. पण मग नंतर लोकांना त्याचं चिंतन करता यावं, त्याचं मनन करता यावं, त्याचं हे अनुष्ठानं करता यावीत, पारायणं करता यावीत, याच्यासाठी म्हणून सगळ्या जगावर कृपा केली कुणी? व्यासानी. महाभारत लिहिलं व्यासानी, आणि त्या महाभारतामध्येच ही गीता आलेली आहे. मग काय केलं? तो संवाद व्यासाने ऐकला. व्यास कुठं होती तो ऐकायला? व्यासाला संजयला दिव्यदृष्टी देता आली, त्यांना दिव्यदृष्टी नव्हती काय? मग त्यांना ज्या महात्म्यांना उत्तमभर प्रज्ञा प्राप्त असते ते महात्मे कोणत्याही ठिकाणी बसून कुठलंही ऐकू शकतात, कुठलंही ऐकू शकतात. आताच नाही, पूर्वी रावणाचा आणि मंदोदरीचा एकांतामध्ये संवाद काय झाला दोघांचा, नवरा बायकोचा, ते पण ऋषी ऐकू शकतात. जिथं कुणीच नव्हतं, घरात खोली लावलेली, ते सुद्धा ऋषींना सगळं दिसतं. मुंगीच्या मनात काय ते सुद्धा कळतं. स्वर्गी चालोच ऐके मनोगत ओळखे मुंगी येचे. ऋतंभरा तत्र प्रज्ञा. आहे का नाही? ऋतंभरा त्यांना प्रज्ञा प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही काळातलं, भूतकाळातलं, भविष्यकाळातलं, वर्तमान काळातलं, देशाची काळाची भिंत पाडून त्यांना सगळं कळत असतं. कुणाला? ऋषीमुनींना. म्हणून व्यासांना सगळं कळत होतं. म्हणून ते गुहेत बसलेले होते सरस्वती नदीच्या तीरावर, त्या मानला तिथं आहे ना, तिथं बद्रीनाथला गेल्यानंतर तिथं गुफा आहे बघा. तिथं त्या गुफेत बसून महाभारत लिहिलं व्यासानी. तर बसलेले असायचे तिथं, आणि तिथं बसून त्यांनी ते सगळं आठवून, म्हणजे ध्यान करून, त्यांना ध्यानामध्ये सगळं दिसतं. संवाद काय झाला तो त्यांनी लिहिला, श्लोकात रूपांतर केलं त्याचं. कुणी? व्यासाने. व्यासाने काव्य रचलं आणि लिहायला गणपतीला बसवलं. लिहायला कोणाला बसवलं? गणपती. ते मग तुम्हाला सांगायचं राहिलं बघा, ही गीता कोणी लिहिली ती, आहे का ना. आता आला विषय, तर ह्याचे तर सांगून देऊ, आहे का नाही. तर गणपतीनं म्हणजे महाभारताचे कर्ते व्यास, त्यांनी रचना केली त्यांनी, पण लिहिली कुणी? गणपती बाप्पा. जसं ज्ञानोबाबांनी ज्ञानेश्वरीची रचना केली, पण लिहिली कुणी? सच्चिदानंद बाबांनी. तुकोबा यांच्या वाणीतून अभंगवाणी बाहेर पडली, पण लिहिली कुणी? संताजी महाराज जगनाडे आदी करून जे होते ना त्या काळात, तुकोबांचे टाळकरी वगैरे,
त्यांनी ती अभंग लिहिलेली. लक्षामध्ये. तसं हे महाभारत लिहायचं ठरलं होतं व्यासांचं. पण मग आता आपल्याला कोणतरी लेखक पाहिजे लिहायला, मग त्या योग्यतेचंच पाहिजे. मग कुणाला का हे करावं, कोण असं कुणाला बसवावं लिहायला. आपण श्लोक सांगायचे त्यांनी लिहायचे. मग त्यांनी केलं गणपती बाप्पाचं स्मरण. बुद्धिमान आहेत ना गणपती बाप्पा, बुद्धीची देवता आहे ना गणपती बाप्पा, गणेश. म्हणून आपण नमन गणपतीचं कशा शारदेचं गणपतीचं काय ते विद्येची देवता आहेत ना दोन. तर गणपती बाप्पाचं स्मरण केलं. गणपती बाप्पा हजर. म्हणे देवा मला वाङ्मय लिहायचं आहे आणि त्यासाठी तुमची आवश्यकता आहे. तुम्ही लिहायला बसले तर बरं होईल. आता गणपती बाप्पाला नाही म्हणता येईना. व्यास महर्षींचा पण अधिकार मोठा आहे. बंद झालं का? चालू आहे. व्यास महर्षींचा पण अधिकार मोठा आहे. नाही कसं काय म्हणावं. मग ते म्हटले मी थांबतो पण या का अटीवर. माझी अट आहे. काय अट आहे देवा तुमची? आमची अट अशी आहे की माझी लेखणी बंद झाली की मी निघून जाणार. तुम्ही सांगताय ते मी लिहितो पण माझी लेखणी नाही बंद झाली पाहिजे. आता श्लोक म्हणजे काय त्यांनी काय वाचून अगोदर थोडीच करून ठेवलेली होती. म्हणजे चालूमध्ये श्लोक तयार करायचे आणि सांगायचे ना. एवढं जलद अति वेगात ते श्लोक आठवले पाहिजे ना सांगायला. म्हणजे पाठ केलेले नाही आठवायचे, श्लोक तयार करून सांगायचं ना. व्यास महर्षींनी सांगितले ठीक आहे, तुमची लेखणी मी बंद पडू देत नाही, पण माझी पण एक अट आहे. काय अट आहे? मी सांगितलेला श्लोक त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि अर्थ समजला तरच काय करायचा? लिहायचा. उगाचच मी सांगितलं म्हणून लिहायचा नाही. अर्थ समजून घ्यायचा आणि मग लिहायचा. मग असं व्यासाने श्लोक सांगायचे आणि असे काही 5-50 श्लोक झाले की एखादा असा अवघड सांगायचा श्लोक, कूट श्लोक ज्याला म्हणतात, अर्थ लोक कळणारच नाही असा श्लोक सांगायचा. मग ती गणपती बाप्पा बसायचे. काय असं याचा अर्थ? ते काय असं असा याचा अर्थ असा, त्याचा आठवण त्याची म्हणजे ते लक्षात येतोवर ह्यांची पुढचे 5-50 श्लोक त्याची रचना करून घ्यायची. आणि असं महाभारत व्यासाने सांगितलं आणि गणपती बाप्पांना लिहिलं. पण त्याचे कर्ते कोण आहेत? व्यास. आता महाभारताचेच कर्ते व्यास असल्यामुळं आणि महाभारताच्याच अंतर्गत हे गीता असल्यामुळं हे कोणाच्या नावावर मोडतं आहे? व्यासांच्या. पण सांगितली भगवंतानी. तसं मूळ तत्त्वज्ञान हे सांगितलं भगवंतानी. भगवंताचे कर्ते गीतेचे कर्ते भगवान, त्याचं श्लोकात रूपांतर केलं व्यासानी. असं आलं. आणि ब्रह्मसूत्र त्याच्यामध्ये ब्रह्म प्रतिपादन केलेलं आहे. ब्रह्म म्हणजे परमात्मा. आणि सूत्र आहेत ते छोटे छोटे सूत्र आहेत. सूत्र त्यालाच म्हणतात की आकाराने लहान असतात पण अर्थ खूप सांगितलेला असतो त्याच्यामध्ये, त्याला सूत्र म्हणत असतात. हां, तर असे हे व्यासाने लिहिलेले सूत्र आहेत. कुणी? म्हणजे ब्रह्मसूत्रसुद्धा व्यासानेच रचलेले आहेत. आलं का लक्षामध्ये? आता हे 3 ग्रंथ आहेत वेदांताचे मूळ ग्रंथ. त्याला प्रस्थानत्रय म्हणतात. उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. मग आता हे 3 ग्रंथ कुणी कुणी लिहिले कळलं का तुम्हाला? उपनिषद कुणी लिहिले? रामा अपौरुष. भगवद्गीतेचा कर्ता कोण? भगवद्गीता ही भगवंताने सांगितलेली आहे, व्यासाने श्लोकात रूपांतर केलेलं असं घ्यायचं देणं. म्हणजे कर्ता भगवानच सांगायचं थोडक्यात. आलं. आणि ब्रह्मसूत्र व्यासाने रचलेले आहेत. आलं. आता हे जे 3 ग्रंथ झाले, 3 नाही तसे 12 झाले. पण उपनिषद या काय भागात घातले ना सगळे. याच्यावर भाष्य लिहिलं जगद्गुरू शंकराचार्यांनी. ऐका, जसं आपल्याकडे भगवद्गीता आहे, भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिली का नाही? ज्ञानेश्वरी म्हणजे काय? टीका आहे. म्हणजे गीतेचा विस्तार आहे. काय आहे?
गीतेचा विस्तार, पदापदाचं चिंतन आहे, ह्याच्यावर नेमकं काय सांगायचं आहे असं स्पष्टीकरण केलं ज्ञानोबाबांनी त्याच्यामध्ये. तसं 10 उपनिषदं म्हणजे प्रत्येक उपनिषदावर टीका आहे. कुणाची? जगद्गुरू शंकराचार्यांची. ती काय मराठीत नाही, ती आहे संस्कृतमध्ये. ती कशामध्ये? संस्कृत. त्याला भाष्य म्हणतात. त्याला काय म्हणतात? भाष्य. खूप विस्तृत आहे. प्रत्येक उपनिषदावर भाष्य आहे. म्हणजे दशोपनिषदावर भाष्य आहे आणि तसंच गीतेवर सुद्धा भाष्य आहे. त्याला शांकर भाष्य म्हणतात बरं का. त्याला काय म्हणतात? शांकर भाष्य. गीतेवर एक टीका आहे. जशी ज्ञानोबाबांनी मराठीत टीका केली ज्ञानेश्वरी, तशी जगद्गुरू शंकराचार्यांनी संस्कृतमध्ये टीका केली. त्याला गीता भाष्य म्हणतात. त्याला काय म्हणतात? गीता भाष्य. उपनिषद भाष्य, गीता भाष्य आणि ब्रह्मसूत्र भाष्य. ब्रह्मसूत्रावर पण भाष्य लिहिलं कुणी? बघा आता किती ज्ञानी असतील जगद्गुरू शंकराचार्य. सगळ्या उपनिषदावर भाष्य केलं, भगवद्गीतेवर भाष्य केलं आहे का नाही, आणि ब्रह्मसूत्रावर सुद्धा काय केलं? भाष्य केलं. म्हणून जगद्गुरू शंकराचार्यांनी भाष्यात केलेला जो अर्थ आहे तो अर्थच प्रमाण मानला जातो. उपनिषदाचा अर्थ करत असताना प्रत्येक आचार्य वेगवेगळा अर्थ करतात. कोणी काय अर्थ करतं, कोणी काय अर्थ. गीतेचा अर्थ करत असताना सुद्धा कोणी काय अर्थ करतं, कोणी काय अर्थ करतं. ब्रह्मसूत्राचा अर्थ करत असताना सुद्धा सूत्राचा कोणी काय लिहितं, त्याच्यावर कोणी काय लिहितं. पण सगळ्यामध्ये प्रमाणार्थ जर कोणाचा म्हणत असतील विद्वान लोक, तर कोणाचा म्हणतात? जगद्गुरू शंकराचार्यांचा अर्थ प्रमाण म्हणतात आहे का नाही. ज्ञानोबाबांनी सुद्धा म्हटलेलं आहे, आम्ही जे लिहितो ना तर हे कोणाच्या अर्थानुसार लिहितो आहे आम्ही? भाष्यकारा ते वाट पुसतो. भाष्यकार म्हणजे कोणी? जगद्गुरू शंकराचार्य. आणि या जगद्गुरू शंकराचार्यांना वाट पुशीत आम्ही तिकडे जातो म्हणे. त्यांना विचारतो वाट, म्हणजे त्यांचा आधार घेऊन चालतो आम्ही. कुणाचा? शंकराचार्यांचा आधार घेऊन. हां, ती गीता संबोधिनी जवळ असे ते चरित्रात मी सांगितलं होतं बघा प्रमाण तुम्हाला. त्याची ज्ञानोबाबांच्या चरित्रामध्ये गीता योग वासिष्ठाचे कविती पारायण ज्ञानोबाबांचं चरित्र सांगत असताना म्हटले ना, पैठणला ज्यावेळेला गेले त्यावेळेला तर काय करत होते? बरेच दिवस राहिले ना पैठणला. योग वासिष्ठाचे कविती पारायण. गीता संबोधिनी जवळ असे. गीता संबोधिनी शब्दाचा अर्थ आहे गीतेवरची टीका. आणि ती कोणती? हां, मला वाटतं ती गीता संबोधिनी म्हणजे जगद्गुरू शंकराचार्यांचे एक शिष्य होते श्रीधर स्वामी म्हणून. त्यांची जी टीका आहे तिला गीता संबोधिनी म्हणतात. आणि ती गीता संबोधिनी जवळ अशी. हां, चला तर आता भाष्य कळलं तुम्हाला. जगद्गुरू शंकराचार्यांचं भाष्य आहे आणि त्याच्यानंतर त्या भाष्यानुसार अद्वैत सिद्धी विवरण भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ श्री मधुसूदन सरस्वती प्रकाशात्मा वाचस्पती इत्यादी पंडितांनी लिहिलेले आहेत. तुम्हाला मी एक हे करून देऊ का? नकाशा काढून दाखवू का तुम्हाला? मग नंतर एवढं सांगितलं की नंतर सांगतो तुम्हाला. नकाशा काढून देतो. हां, बघा तर भाष्य हे 3 भाष्य झाले ना. उपनिषदावरचं भाष्य, गीतेवरचं भाष्य आणि ब्रह्मसूत्रावरचं भाष्य. मग ह्या सगळ्या भाष्याचा अभ्यास करून काही विद्वान मंडळींनी नंतर पुन्हा प्रकरण ग्रंथाची रचना केली. प्रकरण ग्रंथ म्हणजे कसा की पहिला पाठ शिकला तर दुसरा पाठ समजणार, दुसरा पाठ शिकला तर तिसरा पाठ समजणार, असं प्रकरण ग्रंथ म्हणतात. त्याला काय म्हणतात? गीतेचं ज्ञानेश्वरीचं तसं आहे का? म्हणजे पहिला अध्याय समजला तर दुसरा अध्याय समजतो का? दुसरा शिकला तर तिसरा समजतो असं आहे का? काही तसं काय? कुठला बी अध्याय वाचला तरी समजते आहे की नाही? ते प्रकरण ग्रंथ नाही, ती अप्रकरण ग्रंथ झाली. तुकोबारायांची गाथा प्रकरण आहे का अप्रकरण आहे? म्हणजे पहिले 1000 अभंग वाचले तर पुढचे 1000 कळतात का? नाही तर पुढचे कळतच नाही का? असं आहे का? तसं काही नाही, ते अप्रकरण ग्रंथ झाले. पण काही ग्रंथ असे असतात पहिलं शिकलं तरच पुढचं कळतंय. पहिलं शिकलं तरच काय होतंय? पुढचं कळतंय. तुम्हाला हे पहिलं प्रकरण जर नाही शिकले तुम्ही आता ह्याच्यातलं विचारसागरातलं, दुसरं कळत नाही. हां, त्याला प्रकरण ग्रंथ म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्याला प्रकरण. मग त्याच्यानंतर बघा
अद्वैत सिद्धी, भामती निबंध आणि विवरण असे 3 ग्रंथ त्याच्यानंतर तयार झाले. हे खूप विद्वत्ता त्याच्यामध्ये प्रकर्षानं काय केलेले आहे, हे केलेले आहे. विद्वत प्रचुर अशा प्रकारचे ते ग्रंथ आहेत. म्हणजे बघा, याला बृहत प्रस्थानत्रय म्हणतात त्याला. हे जे पहिले सांगितले ना, हे लघु प्रस्थानत्रय म्हणतात. यांना काय म्हणतात? लघु प्रस्थानत्रय म्हणतात. या लघु प्रस्थानत्रयावर आहे ना भाष्य, आणि त्या भाष्यावर पुन्हा अजून विस्तार. त्या भाष्यावर पुन्हा अजून काय विस्तार. हे 3 भाष्य आहेत ना, उपनिषद भाष्य, गीता भाष्य आणि ब्रह्मसूत्र भाष्य. या सगळ्यांचा विचार करून मग प्रकरण ग्रंथ तयार केले. मधुसूदन सरस्वतींनी लिहिला अद्वैत सिद्धी, प्रकाशात्माने लिहिला विवरण आणि वाचस्पतीने लिहिला भामती निबंध ग्रंथ लिहिला. बघा असे ग्रंथ. हे ग्रंथ म्हणजे हे सामान्याचं कामच नाही. त्याला कसे लागतात? तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. जातीचे म्हणजे बापनाचे का लक्ष कोणाचे पाहिजे? धनगराचे पाहिजे? तसली जात नाही. जातीचे म्हणजे तसे त्या म्हणजे विद्वान जातीचे, हे नाही. तर बघा, अद्वैत सिद्धी, विवरण आणि भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ लिहिले. कुणी लिहिले? अद्वैत सिद्धी क्रमानं लावून घ्यायचं असेल मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा यांनी विवरण, वाचस्पतीने भामती निबंध इत्यादी हे या पंडितांनी ते ग्रंथ लिहिलेले आहे. या सर्व ग्रंथाचं सार मनात घेऊन ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांच्याकरता जरूर तेवढे वेदांतशास्त्राच्या प्रक्रियेचा सरणीचा भाग घेऊन विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेमध्ये पंडित निश्चल राजेंनी लिहिलेला आहे. आता हे सगळे ग्रंथ जे आहेत का नाही, अद्वैत सिद्धी, भामती निबंध, विवरण, आहे की नाही, आचार्यांचं भाष्य, उपनिषद वगैरे, गीता, हे सगळे ग्रंथ आहेत ना, म्हणजे सूत्रग्रंथ, भाष्यग्रंथ आणि मग नंतर हे प्रकरण ग्रंथ. या सगळ्याचा अभ्यास केला. या सगळ्यामध्ये काय आहे, याचं सार काय आहे ते काढलं बाजूला आणि आवश्यक तेवढ्या प्रक्रिया घेतल्या सोप्या सोप्या आणि त्याचा हिंदी भाषेमध्ये ग्रंथ लिहिला. कुणी? निश्चल दासजींनी. तो ग्रंथ आहे माझ्याकडे हिंदीमधला मूळ ग्रंथ जो आहे विचारसागर. हा विचारसागर मूळ नाही, आपण जे आता घेतो ना, हा मूळ ग्रंथ नाही आहे. तर मूळ ग्रंथ माझ्याजवळ आहे, तो हिंदीत आहे. पंडित निश्चल दासजींनी तो लिहिला. कसा लिहिला तो सगळ्या ग्रंथाचं सार काढलं ते मनात घेऊन. ज्यांना मग हिंदीत कशाला केला? मग अहो, संस्कृत कळायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? संस्कृत शिकायला किती दिवस लागत आहे? आणि ज्यांना संस्कृत जमत नाही, संस्कृत कळत नाही, पण त्यांना वाटतं आपल्याला आत्मबोध व्हावा, आत्मज्ञान व्हावं, अशी ज्यांना तळमळ आहे, मग अशा करता त्यांनी संस्कृतमध्ये ग्रंथ न लिहिता त्यांनी हिंदी भाषेमध्ये काय लिहिलेलं आहे? ग्रंथ लिहिलेला आहे. ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांच्याकरता जरूर असणाऱ्या तेवढ्या वेदांतशास्त्राच्या प्रक्रियेचा सरणीचा भाग घेऊन विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेमध्ये पंडित निश्चल दासजींनी लिहिला. आणि मग तो आता पहिले सगळे ग्रंथ संस्कृतमध्ये होते, ते काय कुणाला कळत नव्हते, काय नव्हते. आणि हिंदीत ग्रंथ लिहिल्यानंतर लोकांना हिंदी सगळ्यांना कळते. मग हिंदी भाषेतला ग्रंथ सगळ्यांना कळायला लागला, तो सगळीकडे लोकप्रिय झाला. मग तो इतका लोकप्रिय झाला की त्यांची बहुतेक सर्व भाषेमध्ये काय झाली? भाषांतर झालेली, सगळ्या भाषेमध्ये. आता हा आपलं मराठी झालं नाही का? मग हिंदी मूळ जो ग्रंथ आहे त्याचं जसं मराठीत भाषांतर झालं, तसं गुजराती भाषेत झालं, तसंच तामिळीमध्ये झालं, कर्नाटकीमध्ये, सगळ्याच भाषेमध्ये त्याचं काय झालं? कन्नड भाषेमध्ये झालं त्याचं भाषांतर. सगळ्या भाषेमध्ये त्याची भाषांतर झाली. राजमान्य, ते रा शब्द आहे ना, तिथं रा शब्दाचा अर्थ काय? राजमान्य हरभरे.
यांनी मराठीत भाषांतर केलं. मराठीत भाषांतर कोणी केलं? हरभरे यांनी, हरभरे त्यांनी केलं. तर पण ते ओवीबद्ध केलं होतं. ते कसं केलं होतं? ओवीबद्ध. पण आता ओवी तरी कोणाला कळते का? कळत नाही ओवी. मग नंतर साखरे महाराजांनी असं केलं. आता हे साखरे महाराजांचा ग्रंथ आहे विचारसागर. हा ग्रंथ वेदांत विषयावरील संस्कृत व प्राकृत ग्रंथात योग्य प्रवेश करून देणारा आहे. विचारसागर हा जो ग्रंथ आहे की नाही, हा ग्रंथ शिकला की वेदांतातल्या कुठल्याही ग्रंथामध्ये त्याचा काय होतो? प्रवेश होतो. संस्कृत ग्रंथामध्येही प्रवेश होतो आणि प्राकृत ग्रंथामध्ये सुद्धा काय होतो? प्रवेश होतो. त्या ग्रंथामध्ये प्रवेश करून देणारा हा ग्रंथ आहे. त्याचं वारंवार चिंतन केल्यापासून जे रहस्य मनात आलं ते प्रस्तुत प्रचलित असलेल्या अगदी सरळ मराठी भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं कोण म्हणतंय? की साखरे महाराज म्हणतात. आता हे वाक्य साखरे महाराजांचं. त्याचं वारंवार चिंतन केलं ते हिंदी विचारसागराचं आणि पुन्हा पुन्हा चिंतन करून जे रहस्य मनात आलं ते रहस्य आणि ग्रंथातील पुनरुक्तीचा भाग गाळून व गुढार्थाचा खुलासा करून प्रस्तुत प्रचलित असलेल्या अगदी सरळ मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नकाशा नंबर 1 काढा. नकाशा नंबर 1 पुढच्या कडेला असते बघा. नकाशा नंबर बघा, दिसला का? 363 पान नंबरवर दिसला का? हां, नकाशा नंबर 1 तिथं वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्व दिले. दिसलं का? हां, दशोपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. कळलं का? दशोपनिषद कसे आहेत? अपौरुष आहेत. ब्रह्मसूत्र कसे आहेत? व्यासकृत आहेत, म्हणजे व्यासाने लिहिलेले आहेत. आणि श्रीमद भगवद्गीता श्रीकृष्णकृत आहे, म्हणजे भगवंतांनी सांगितलेले. आलं? आता दशोपनिषदे जे आहेत त्याच्यावर भाष्य आहे. कोणाचं आहे? शंकराचार्यांचं आहे. ब्रह्मसूत्र आहेत, त्याच्या ब्रह्मसूत्रावर भाष्य आहे. कोणाचं? शंकराचार्याचंच. गीता भाष्य आहे, त्या गीतेवर भाष्य आहे. कोणाचं? हां, गीतेवर भाष्य कोणाचं आहे? शंकराचार्यांचंच भाष्य आहे. आता हे झालं, भाष्य ग्रंथ झाले आचार्यांचे. आता हे सगळे ग्रंथ उपनिषद भाष्य, सूत्रभाष्य आणि गीता भाष्य याच्यावर पुन्हा ग्रंथ या भाष्यानुसार ग्रंथ निर्माण केले. किती? 3 ग्रंथ निर्माण झाले. अद्वैत सिद्धी, भामती निबंध आणि विवरण. कळलं का? हा काही कोणत्या एका याच्यावर नाही बरं का. ह्या तीन प्रकारचे जे ग्रंथ आहेत, दशोपनिषद, सूत्र भाष्य आणि गीता भाष्य, या सगळ्याचा विचार करून मग नंतर प्रकरण ग्रंथ तयार झालेले आहेत. आलं? त्याच्यावर अद्वैत सिद्धी, भामती निबंध आणि विवरण असे 3 ग्रंथ आहेत. अद्वैत सिद्धीचे कर्ते कोण आहेत? मधुसूदन सरस्वती. भामती निबंधाचे कर्ते कोण आहेत? वाचस्पती मिश्र. आणि विवरणाचे कर्ते कोण आहेत? प्रकाशात्मा. ही फार मोठी विद्वान आहे सगळी मंडळी सगळी. आता हे वरचे सगळे जे ग्रंथ आहेत आतापर्यंत किती सांगितले? उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, पुन्हा त्याच्यावरचं भाष्य, पुन्हा त्याच्यावर असणारे हे प्रकरण 3 ग्रंथ खालचे आहे की नाही. या सगळ्याचा विचार करून या सर्व ग्रंथाचं सार विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये, कोणत्या? हिंदी विचारसागरामध्ये. कोणत्या? हिंदी. आणि तो हिंदी विचारसागर कोणी लिहिला? नुसते निश्चलदासजी नाही म्हणायचं, पंडित आणि साधू असणारे पंडित आहेत, ते ज्ञानी आहेत आणि अंतःकरणामध्ये सगळ्याची दया आहे, म्हणून तर त्यांनी हिंदी भाषेत आणलं. साधू असणारे कोण? निश्चलदास कृत. बर, मग त्या निश्चलदासजींनी जो हिंदीत विचारसागर लिहिला तोच विचारसागर मराठीत कोणी केला? हरभरे शास्त्रींनी लिहिला. पण ते ओवीबद्ध लिहिला. कसा लिहिला? ओवीबद्ध लिहिला. आणि त्याच्यातूनच पुन्हा विचारसागर रहस्य हे तुमच्यासमोर ग्रंथ आहे ना, ते विचारसागर नावाचं रहस्य आहे का नाही, दिसलं का? हां, तर हे सोप्या मराठी भाषेमध्ये त्याचं भाषांतर केलं कोणी? ब्रह्मीभूत विनायक नारायण जोशी साखरे महाराज यांनी केलं. ते कोणी? हां, विनायक नारायण जोशी. त्यांनाच साखरे महाराज म्हणतात. त्यांनाच काय म्हणतात? कळला का ना? कशा
ओम शांती शांती शांती।